नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण आता बदलापूरच्या रस्त्यावरती अडकलेले असतात. तेव्हा त्यांनी एका घरामध्ये आजींकडे मदत घेतलेली असते. तेव्हा ईश्वरी अर्णव दोघेजण स्वयंपाक करत असतात. तेव्हा इथे जेवण करत असताना ईश्वरीचा हात थोडासा भाजतो. तेव्हा इथे अर्णवला ईश्वरीची खूपच जास्त काळजी वाटते. तेव्हा अर्णवने ईश्वरीचा हात आपल्या हातामध्ये धरलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते. अर्णव खूपच जास्त तिची काळजी करत असतो. तेव्हा अर्णव ईश्वरीचा हात आपल्या हातामध्ये धरतो आणि तिला म्हणत असतो की मी सिंदूर, तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा तो म्हणत असतो की मला तुझा हात आयुष्यभर माझ्या हातामध्ये धरायचा आहे आणि आयुष्यभर तुला प्रोटेक्ट करायचं आहे, तुझी काळजी घ्यायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते म्हणजे? तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे खूप दिवस एक गोष्ट तुला महत्त्वाची सांगायची आहे, आता सांगू? तेव्हा ईश्वरी म्हणते सांगा ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर, तू माझ्याशी लग्न करशील? तेव्हा इथे अर्णवने तिला लग्नासाठी प्रपोज केलेलं असतं. तिला लग्नासाठी तो विचारतो. तेव्हा ईश्वरी म्हणते लग्न तुमच्याजवळ? तेव्हा अर्णव म्हणतो हो. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते. तिला काय बोलावं काही कळतच नाही. तेव्हा अर्णव म्हणतो बोल ना मी सिंदूर, तू करशील का माझ्याशी लग्न? तेव्हा इथे ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि ती म्हणते लग्न, पण एका अटीवरती. तेव्हा अर्णव म्हणतो काय आहे तुझी अट? तेव्हा ईश्वरी म्हणते सर, मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, पण स्वयंपाक करत असताना तुम्ही मला असाच कांदा चिरून द्याल का? तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही हसायला लागतात, कारण ईश्वरीने अट ठेवलेली असते की स्वयंपाक करत असताना तुम्ही मला कांदा चिरून द्यायचं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो देईन ना. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर, तुझं आणि माझं जग किती वेगळं असेल ना, आपल्या दोघांचं घर, आपल्या दोघांचा संसार. तुला सांगू मी सिंदूर, ज्या दिवशी मी ऑफिसला जाणार नाही ना, त्या दिवशी मी तुला स्वयंपाकामध्ये अशीच मदत करेन, असंच मी तुला कांदासुद्धा चिरून देईन. तेव्हा इथे ईश्वरी हसायला लागते. ती म्हणत असते खरंच? तेव्हा अर्णव म्हणतो हो, आपण दोघेजण मिळून खूप स्वप्न बघायची आणि ती पूर्णसुद्धा करायची. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला असंच तुझ्यावरती प्रेम करायचं आहे, तुला प्रत्येक गोष्टीपासून प्रोटेक्ट करायचं आहे, तुला जे हवं आहे ना ते सगळं मला तुझ्या हातामध्ये आणून द्यायचं आहे. तेव्हा इथे ईश्वरीसाठी अर्णवने जे जे काही स्वप्न बघितलेले असतात ती सगळी तो इथे ईश्वरीला बोलून दाखवत असतो. अर्णव म्हणत असतो की तू अशीच माझी काळजी घ्यायची, माझ्यासाठी स्वयंपाक बनवायचं आणि मी तुझ्यासाठी खूप काम करणार. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तू करशील ना हे सगळं माझ्यासाठी? तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, मी तुमच्यासाठी हे सगळं करेन. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मग बोल ना, आता मला मनापासून सांग, तुला आवडेल ना माझ्याबरोबर लग्न करायला आणि इथेच मिसेस राज शिर्के व्हायला? बोल ना. तेव्हा इथे अर्णव तिच्या इथे गालावरती आपला हात ठेवतो आणि तिला विचारत असतो. तेव्हा ईश्वरी लाजते आणि ती लगेचच दुसरीकडे बघायला लागते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो बोल ना. ओ मी सिंदूर, मी काय विचारतोय तुला? मी माझ्या मनातलं सगळं तुला सांगितलं, तू सुद्धा बोल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो ओ मिसेस राजशिर्के, बघा माझ्याकडे आणि सांगा मला की तुम्ही माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहात ना? तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि ती आता जोरात ओरडते आणि म्हणते सर, अहो काय बोलते मी, हात सोडा ना, एवढं काही नाही झालं आहे. तर इथे अर्णवने हे बघितलेलं स्वप्न असतं, म्हणजे त्याने काही खरोखर इथे ईश्वरीला प्रपोज वगैरे केलेलं नसतं. इथे त्याने तिचा हात भाजलेला असतो म्हणून धरून ठेवलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, हाताला एवढं काही नाही झालं आहे आणि स्वयंपाक करत असताना असं थोडं थोडं भाजतं म्हणून काय इतकी काळजी करायची असते का? सोडा माझा हात, इतकं काही नाही झालं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो हां मग आता हाताला इतकं लागलं आहे, मग बघायला नको का, काळजी करायला नको? जर जास्त काही झालं असतं तर मी काय केलं असतं? तेव्हा ईश्वरी म्हणते सर, पण मला एवढं खरंच काही झालेलं नाही आहे, थोडंसं भाजलं आहे, माझा हात ठीक आहे, आता हात सोडा ना, भाकरी करपेल. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात लगेचच सोडतो. तेव्हा ईश्वरी अगदी मनापासून सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असते.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या आणि वल्लरी दोघी जणींनी छान असं नाटक रंगवलेलं असतं. लावण्या रडायचं नाटक करत असते. आता लावण्याला खरं तर प्रेक्षकांनो रडायची काडी मात्र गरज नाही आहे, कारण अर्णवने तिला अजिबात सांगितलेलं नाही आहे की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. पण इथे आता लावण्यच मात्र पुढं पुढं करते. तेव्हा ही गोष्ट कळलेली असते आजीला. आजी म्हणत असते की अंजली आणि अविनाश, तुम्हाला दोघांना माहिती होतं अर्णव इथे आता ईश्वरी बरोबर बदलापूरला गेलाय? सांगा ना, तुम्हाला माहिती होतं का? तेव्हा अंजली म्हणते हो माहिती होतं. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अगं अंजली, तुम्हाला दोघांना माहिती होतं तर मग तुम्ही आईंना का नाही सांगितलं आणि तुम्ही अर्णवला का नाही अडवलं? त्याला अडवायचं ना. तुम्हाला माहिती आहे ना त्याच्या पत्रिकेमध्ये काय लिहिलं ते? त्या दोघांच्या पत्रिका जेव्हा जुळवल्या होत्या तेव्हा काय सांगितलं होतं हे माहिती नाही आहे का तुम्हाला? तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, तुम्हाला दोघांना किती वेळा सांगितलं त्या ईश्वरी बरोबर अर्णवला पाठवू नका म्हणून. ती ईश्वरी अर्णवच्या आयुष्यात आली तर किती मोठं संकट येणार आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. तरीसुद्धा तुम्ही दोघंजण माझ्यापासून या गोष्टी लपवता. हे बघा अंजली, अविनाश, एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वरी आणि अर्णव दोघेजण कधीच एकत्र येऊ शकत नाही आणि तुम्ही त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्नसुद्धा सोडा. ती आता तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, नाहीतर काय, बिचारी लावण्या किती रडते बघा. रडून रडून काय अवस्था झाली तिची. ती ज्या मुलाबरोबर लग्न करायला तयार झाले तो मुलगा जर दुसऱ्या मुलीबरोबर असा रात्रभर बाहेर राहिला तर तिला आनंद होणार आहे का? तेव्हा आजी म्हणत असते, लावण्या बाळा तू रडू नकोस. हे बघ, काहीही झालं ना तरीसुद्धा अर्णवचं लग्न तुझ्याबरोबरच होईल. तेव्हा इथे आजी म्हणते, अंजली काय चूक होती ह्या लावण्याची सांग बरं. लावण्याबरोबर लग्नाचा निर्णय अर्णवच्या मीच घेतला होता ना. मीच तिला विचारलं होतं ना की तू माझ्या अर्णवबरोबर लग्न करशील का? तेव्हा आपण त्या दोघांच्या लग्नाची बोलणी केली होती. ही मुलगी त्याची वाट बघते, कधी तो तिला लग्नासाठी होकार देईल आणि अर्णवचं आपलं काहीतरी वेगळंच चाललंय. काय गरज होती त्या मुलीबरोबर जायची? तेव्हा हे आता फोटो मी बघितलेत, आता हे फोटो पण खोटे आहेत ना. असं बोलू नकोस तू अंजली, असं आता आजी म्हणत असते. तेव्हा इथे अविनाश म्हणतो, नाही ते सगळं ठीक आहे, पण मी म्हणतो आई, हे फोटो वल्लरीकडे आलेच कुठून? म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकत्र आहेत, बदलापूरच्या रस्त्यावरती आहेत. हे फोटोज वल्लरीला कुणी पाठवले? काय गं वल्लरी, हे फोटो तुला कुणी पाठवले त्याचं नाव सांग. तेव्हा इथे वल्लरी आता गप्पच बसते. लावण्यासुद्धा घाबरलेली असते. तेव्हा आजी म्हणते, अरे आता ते फोटो कुणी पाठवले, का पाठवले, हा मुद्दा महत्त्वाचा आहे का? पण हे फोटो खरे आहेत की खोटे हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. आणि ते दोघेजण एकत्र का गेले हे महत्त्वाचं नाही आहे का? तू वल्लरीला काय विचारतोयस की हे फोटो तुला कुणी पाठवले? हा तो मुद्दाच नाही आहे अविनाश. त्यानंतर इथे आता आरडाओरडा सुरू असते. तेवढ्यातच तिथे राकेशची एंट्री झालेली असते. राकेश म्हणतो, आता काय झालं? ईश्वरी आणि अर्णव दोघेजण कुठे गेलेत? कशाबद्दल बोलतायत हे? तेव्हा तिथे आता राकेश येतो आणि म्हणतो, काय काय झालं अंजली? काय प्रॉब्लेम आहे का घरामध्ये? सगळेजण असे का टेन्शनमध्ये बसलेत? तेव्हा अंजली म्हणते, नाही हो, इतकं काही नाही झाले. तेव्हा आजी म्हणते, इतकं काही नाही झाले? अहो जावई बापू, ती ईश्वरी आहे ना, ईश्वरी आणि आपला अर्णव दोघेजण एकत्र बदलापूरला गेलेत. त्या ईश्वरीचं काहीतरी काम आहे तर इथे अर्णव तिला आपल्या गाडीतून घेऊन गेल्या बदलापूरला. काय गरज आहे का मी विचारते तुम्हाला? अहो काय गरज आहे? नाही जायचं ना त्या ईश्वरी बरोबर? त्या दोघांच्या पत्रिका जुळवल्या होत्या. किती मोठं संकट येणार आहे अर्णवच्या आयुष्यामध्ये जर ती मुलगी त्याच्याबरोबर असेल तर. आणि ईश्वरी आणि अर्णव दोघेजण बरोबर आहेत ही गोष्ट अविनाश आणि अंजलीला माहिती होती. पण अंजलीने माझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवली की ते दोघेजण एकत्र गेलेत म्हणून. काय बोलायचं आता? एवढं मोठं संकट येणार आहे गुरुजींनी सांगितले तरीसुद्धा त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी हे लोक सगळेजण प्रयत्न करत आहेत. आता काय बोलायचं आहे मी यांना? आपल्या अर्णवच्या जीवाची काळजी नाही आहे का? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही आजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. म्हणजे ही मुलगी आणि अर्णव हे दोघेजण असे एकत्र जाता कामा नये. जर आपल्या अर्णवच्या आयुष्यावरती इतकं मोठं संकट येणार आहे तर उगाच कशाला ना विषाची परीक्षा घ्यायची. तेव्हा अंजली म्हणते, अहो इतकं काही नाही झालं आहे, अर्णव फक्त तिची मदत करतो एवढंच. ते दोघेजण बदलापूरला सोबत गेलेत, तिथे त्यांची गाडी बंद पडली आणि ते दोघेजण एकत्र आहेत, इतकंच घडलं आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, पण मी काय म्हणते अंजली, तुम्ही दोघेजण ना आता त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न करताय ते थांबवा
आता आपल्याला लावण्य आणि अर्णवच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. काहीही झालं तरीसुद्धा आता अर्णवला त्या मुलीचा नाद सोडावाच लागेल. त्याला आता शेवटचं आपण सांगायचं की त्या मुलीबरोबर कुठेही जायचं नाही म्हणून. तेव्हा इथे मामा म्हणतात, वल्लरी तू गप्प बस ग. इतका टोकाचा विचार करायची गरज नाही आहे आणि निर्णय घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. कळलं तुला? इतकं काहीही झालेलं नाही आहे. अर्णव आल्यानंतर नक्की काय घडलंय ना तो आल्यावरच सांगेल. आपण इथे उगाचच तर्कवितर्क काढतोय. असं काही घडलंसुद्धा नसेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, मी खरंच सांगू का तुम्हाला, मला आता कळत नाही आहे मी काय करायला पाहिजे. मला हे सगळं वर्थलेस वाटते खरंच. मी आता कुठेतरी निघून जाते. आणि इथे आता वल्लरी उठते आणि ती मुद्दामून तिथून जाण्याचं नाटक करत असते. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हे बघ तू कुठेही जायचं नाही आहे लावण्या. तू लग्नाला होकार दिलायस अर्णवला. त्यामुळे आता अर्णव आल्यानंतर त्याला तुझ्याबरोबर लग्न करावंच लागेल. लवकरात लवकर लग्नाची बोलणी करायला हवीत. तुझी या सगळ्यात काही चुकी नाही आहे. आईने तुझ्याजवळ लग्नाचा विषय काढला होता. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, ते काही नाही. अर्णव आल्या आल्या मी त्याला म्हणणार आहे, माझं तुला ऐकावंच लागेल. तुला लावण्याबरोबर लग्न करावंच लागेल. तेव्हा अंजली म्हणत असते, पण आजी, अर्णवला लावण्य नाही आवडत, त्याला ती ईश्वरी आवडते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही आजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्ही अर्णवला आणि आता लावण्याला लवकरात लवकर एकत्र आणा. त्या दोघांच्या लग्नाचा निर्णय घ्या. तेव्हा अंजली म्हणते, अहो हे तुम्ही काय बोलताय? तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, मी त्या मुलीला अजिबात ओळखत नाही. पण आता आजी मोठ्या आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय हा आपल्या अर्णवसाठी योग्यच असेल. मला पूर्णपणे खात्री आहे. त्याच्यामुळे आता त्या ईश्वरीला बाजूला करायचं असेल ना, आणि आपल्या अर्णवच्या जीवाला जो धोका आहे तो जर बाजूला करायचा असेल, तर लावण्या आणि अर्णवचं लग्न होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे आता आजी म्हणते, येऊ दे अर्णवला, मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. लवकरात लवकर त्याचं लग्न लावण्याबरोबर लावून देते. तेव्हा इथे लावण्य रडायचं नाटक करत असते आणि राकेश म्हणत असतो की चला, इथे आता योग्य वेळेवरती येऊन आगीमध्ये तेल ओतण्याचं काम मी केलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी छान अशी झोपलेली असते आणि अर्णव तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. तर इथे अर्णव झोपलेला सुद्धा नसतो, कारण त्याच्या हातावरती ते ईश्वरीने आपलं डोकं ठेवलेलं असतं. तेव्हा तिची झोप इथे मोड होऊ नये म्हणूनच इथे अर्णव आता आपला हात बाजूला करत नाही, तो तसाच बसलेला असतो. तेव्हा इथे सूर्याची किरणं ईश्वरीच्या चेहऱ्यावरती येतात. तेव्हा इथे ईश्वरी हिची आता झोप मोड होत असते. ती आता इकडे तिकडे आता आपली मान फिरवते. तेव्हा अर्णव तिच्या चेहऱ्यावरती येणारं ऊन आपल्या हाताने थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर, अहो हे काय करताय तुम्ही, आणि तुम्ही इथेच बसून राहिलात? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो. तेव्हा ईश्वरी म्हणते, का? तर इथे अर्णवचा हात आता दुखायला लागलेला असतो. रात्रभर त्याने हात तसाच ठेवलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, काल रात्री बोलता बोलता कधी माझा डोळा लागला मला कळलंच नाही, म्हणून तुम्ही काय आता रात्रभर असेच बसला होतात का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ना, तुला झोप लागली होती ना म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मग कशाला तुम्ही बसायचं, तुम्ही पण जाऊन झोपायचं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ठीक आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही, नाहीतर उगाच मला टोमणे माराल, म्हणाल की माझ्यामुळे तुमची झोप नाही झाली म्हणून म्हणून म्हणत होते की मी झोपले असते, तुम्ही पण जाऊन झोपायचं ना. तर प्रेक्षकांनो, इथे आता छान पावसाचं वातावरण असतं. आजी इथे बसलेली असते. तेवढ्यातच तिथे अरविंद येतो आणि म्हणत असतो की आजी, ती इथे एक गाडी थांबली आहे, तुम्ही इथे कुणाला बघितलं का? म्हणजे अर्णव राजेशिर्के आणि त्यांच्याबरोबर एक मुलगी आहे. तेव्हा आजी म्हणतात, हो हो, दोन कुणीतरी आलेत आमच्याकडे. त्यानंतरला इथे अर्णव म्हणतो की अरविंद आलाय वाटतं. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेही बाहेर येतात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, अरे अरविंद, आलास का तू? तेव्हा अरविंद म्हणतो की अर्णव, अरे हे काय, तुझी गाडी बंद पडली हे कळलं, आणि मी आणि आकाश रात्रभर तुला आणि तुम्हाला दोघांना आम्ही शोधतोय. तेव्हा इथे अरविंद म्हणतो, तुझी गाडी तिथे दिसली, पण तू कुठे थांबलेलास ते आम्हाला दिसत नव्हतं. तेव्हा अर्णव म्हणतो, आता बदलापूर एरिया माझ्या ओळखीचा आहे, म्हणून मी शोधत शोधत तुला इथपर्यंत आलो. तुझी गाडीसुद्धा तिथे पुन्हा दिसली आणि तुम्ही दोघेजण इथे आहात असं मला वाटलं, म्हणून मी आजीला विचारायला आलो. बरं, घरी सगळेजण काळजी करतायत, चला निघायचं का? तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, हो निघायचं तर आहेच. अरे काल रात्री आम्ही तुझ्याकडे कामानिमित्त आलो होतो, तुला सांगितलं होतं ना ते मार्केटिंगचं, पण नंतर आमची गाडी बंद पडली आणि त्यासाठी आम्हाला इथे थांबावं लागलं. पण बरं झालं तू इथे आलास.
तेव्हा इथे अरविंद म्हणत असतो, तू काळजी करू नको, तुझी गाडी आता मी गॅरेजला देतोय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मला एक फोन करायचा होता. तेव्हा अर्णव म्हणतो, अरविंद तुझा जरा फोन देतोयस का, इथे ईश्वरीला फोन करायचा आहे. तेव्हा इकडे आता काका आणि सुप्रिया दोघेसुद्धा खूपच जास्त काळजीत असतात. इथे आता श्रीकांत काका म्हणत असतात की हे काय आहे सगळं सुप्रिया, तू मला म्हणाली होतीस की ईश्वरी आणि तो अर्णव हे दोघे जण सोबत आहेत म्हणून. अर्णव खूप चांगला मुलगा आहे. आता रात्र पूर्ण उलटून गेली, आत्तापर्यंत ईश्वरी घरी आलेली नाही आहे, काय समजायचं मी. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघा काहीतरी अडचण आली असेल म्हणूनच आपली इशू घरी आली नसेल. अहो गाडी बंद पडली असेल, रस्त्यामध्ये काहीतरी घडलं असेल, तुम्ही नका काळजी करू. आणि अर्णव खरंच खूप चांगला मुलगा आहे, तो सुखरूपरित्या आपल्या इशूला घरी घेऊन येईल. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, अगं तो अर्णव चांगला असेलही, पण बाप म्हणून मला काळजी वाटणार नाही का माझ्या मुलीची. आणि मला माहिती नाही आहे तो मुलगा कसा आहे, मी त्याच्यावरती का विश्वास ठेवायचा. आणि मुळात त्या मुलाबरोबर ईश्वरीने एकटीने जायलाच नको होतं, ते सुद्धा एवढ्या रात्री. मला हे अजिबात पटलेलं नाही आहे, मला काळजी वाटते आपल्या मुलीची. तेवढ्यातच इथे नम्रताला ईश्वरीचा फोन आलेला असतो. नम्रता म्हणत असते, हा नंबर कुणाचा आहे. तेव्हा ती फोन उचलते तर तो फोन ईश्वरीने केलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू अगं कुठे आहेस तू, आम्ही रात्रभर सगळेजण किती काळजी करतोय, टेन्शनमध्ये आहोत, माहिती आहे का तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अगं काळजी करू नको, आम्ही सुखरूप आहोत, गाडी बंद पडली होती म्हणून एका ठिकाणी आम्हाला थांबावं लागलं होतं. बरं मी काय बोलते ताई, हा फोन आहे ना अर्णव सरांच्या मित्राचा आहे आणि त्याच्यावरती कुणाचा तरी फोन येतोय. म्हणून मी तुला सांगते की मी आणि अर्णव सर आम्ही दोघेजणं आता इथून निघतोय, तर तू आईबाबांना सांग काळजी करू नका म्हणून. आम्ही दोघेजणं निघतोय, थोड्या वेळातच पोहोचू. ठीक आहे, आता मी फोन ठेवते. तेव्हा इथे ईश्वरीने फोन ठेवल्यानंतर इथे आता नम्रता म्हणत असते, ही मुलगी पण ना कधीच कुणाचं काही ऐकत नाही. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघेही घरी जायला निघालेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी चला निघतो आम्ही, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर सॉरी. तेव्हा आजी म्हणते, नाही का पोरांनो, तुमच्यामुळे त्रास कसाला, आजीसुद्धा म्हणताय आणि त्रास झाला म्हणताय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आजी हे थोडे पैसे ठेवा ना. तेव्हा आजी म्हणते, ए पोरा तू हिच्या इथे काम करतोस आणि आता पैशांचा मला माज दाखवतोस का, पैसे वगैरे नको. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही ठेवा ना आमच्याकडून तुम्हाला. तेव्हा आजी म्हणते, नको रे, अधूनमधून आजीला भेटायला नक्की या. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे. तेव्हा आजी इथे अर्णवची माया वगैरे काढते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते, पण आपण ज्या कामासाठी भेटणार होतो त्या कामाबद्दल आपलं बोलणं तर झालंच नाही. तेव्हा इथे मार्केटिंगबद्दलचं बोलणं व्हायला हवं होतं ना. तेव्हा अरविंद म्हणतो, हो त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. तुम्ही मला सांगा, तुम्ही इथे ब्रँडची काही म्हणजे ॲडव्हर्टाईज केली आहे का, काही प्रमोशनसाठी केलं आहे का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही एवढं पण काही केलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर एवढं पण काही नाही काय, आपण एक रील बनवली आहे ना, म्हणजे आपण ती प्रमोशनसाठीच बनवली आहे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे, म्हणजे त्या एका रीलने तर काही होणार नाही आहे. तेव्हा अरविंद म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एक काम करा अर्णव, तू माझा नंबर त्यांना दे, तुम्ही मला फोन करा, आपण मार्केटिंगबद्दल सगळं काही बोलून घेऊ, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा इथे अरविंद म्हणत असतो की अर्णव, आकाशने आहे ना फोन करायला सांगितले, तू माझा फोन घे आणि आकाशबरोबर बोलून घे, मी तुझी गाडी तिथे गॅरेजला द्यायला सांगतो आणि माझी गाडी घेऊन तुम्ही दोघेजणं आता परत जा. तेव्हा इथे आकाशला फोन केल्यानंतर आकाश म्हणत असतो की दादा लवकरात लवकर घरी ये, मला असं वाटतंय घरी आल्यानंतर सगळं काही बदलून जाईल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, म्हणजे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही फोनवरती काही सांगू शकणार नाही आहे, तुम्ही आधी दोघंजणं घरी या बरं, तू आधी लवकर घरी ये, आजीला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे आता अर्णव टेन्शनमध्ये आलेला असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी घरी येते. तेव्हा ईश्वरीचे बाबा म्हणत असतात की हे काय इशू, कुठे गेली होतीस तू आणि रात्रभर तू घरी आलेली नाही आहेस, आम्ही काय समजायचं. तेव्हा इथे आता काका म्हणतात, हे बघ बाळा, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे म्हणून त्या विश्वासाचा गैरफायदा घेतलेला मला चालणार नाही आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, आहो पण आता आली आहे ना ती घरी. तेव्हा इथे काका सुप्रियाला आधीच म्हणालेले असतात की आपण तिच्या लग्नाचा विचार करतोय आणि नाही म्हटलं ना तरी या गोष्टी लग्नाच्या आड येतात, असं काका सुप्रियाला आधीच म्हणालेले असतात. तेव्हा सुप्रिया गप्प बसते आणि ती म्हणत असते, आहो पण आता इशू घरी आली आहे ना.
तेव्हा इथे काका म्हणतात, हो आली आहे ना घरी, पण म्हणून आपण तिला काहीच बोलायचं नाही का? तेव्हा इथे काका म्हणतात की इशू, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, इथे असं रात्रीच्या वेळेला कुठेतरी बाहेर जाणं मलासुद्धा पटणार नाही आहे. आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो, तुला सूट देतो, याचा अर्थ तू त्याचा गैरफायदा घेशील हे नाही चालणार मला. त्यानंतर प्रेक्षकांनो आजी म्हणत असते की अर्णव, बास झाला आता. आता मी तुझ्यासाठी एक निर्णय घेतला आहे, तुझ्या लग्नाचा निर्णय. आणि मी सांगेन त्याच मुलीबरोबर तुला लग्न करायचं आहे. बास झालं तुझं, आता मी ऐकून घेणार नाही. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आजी, तू माझ्याबद्दल जे काही निर्णय घेशील ते मी लगेच मान्य करेन आणि तुझ्या निर्णयाला होकार देईन असं होणार नाही. हे माझं लाईफ आहे आणि माझ्या लाईफचं डिसिजन मी स्वतः घेतो. तू म्हणशील त्या मुलीशी मी अजिबात लग्न करणार नाही आहे. माझी लाईफ आहे, तिथे माझेच निर्णय चालणार. मला हवं त्या मुलीबरोबर लग्न करणार, असं अर्णव म्हणत असतो.